कि इसके बाद होने वाला मुकाबला टीम 94 कामन वर्सेस एकवीरा नायका. आयवन कोळीवाडा वसई पांजू स्पोर्ट्स पांजू खेळतायत आणि त्यांच्यासाठी प्राप्ती आगरीकट्टा नरेश पाटील यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्यात. बेस्ट विषय त्यांच्याकरता आले. सध्या स्क्रीनवरती बघू शकता. आकाश आहे, जय त्याच्या बाजूला मनीष. 1 से बड़े 2, 2 से बड़े 3, 3 जण आहेत. और वाकई में आप स्क्रीन पर देख सकते हैं आकाश मांगेला को बेहतरीन स्माइल उनके चेहरे पे है. उसके बाद जयेश पाटिल, उसके बाद मनीष. ये जय पाटिल, उसके बाद मनीष है. ये ऐसी हमारी व्यक्ति नारंगी के बेहतरीन गेंदबाज रहे जय. आप देख सकते हैं. चलिए आइए दोस्तों चलेंगे मुकाबले की तरफ, जहां पर एक बेहतरीन मुकाबला आपको देखने को मिल जाएगा. और थोड़ी हाल ही में बात की जाए तो इसी मैदान पर जय पाटिल को मानव सीरीज साइकिल दी गई थी और वाकई में एक बेहतरीन गेंदबाज रहे. क्योंकि अभी भी हमने देखा तो विजय मामा चषक में भी अपनी गेंदबाजी का जलवा बिखरा था. मगर दोस्तों थोड़े से कारण वो मुकाबला गंवाना पड़ा एनसीसी ए टीम को. ये क्रिकेट का खेल है, कभी आपको खुशी तो कभी गम देगा, कभी आपको रुलाएगा तो कभी हसाएगा. चला उशीर करू नका. दोन्ही पंच मैदानात ताबा घेतलेला आहेत. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयवन कोळीवाडा टीम दोन्ही बॅटर मैदान आपण पाहतोय. पांजू स्पोर्ट पांजू, आयवन कोळीवाडा. आयवन कोळीवाडा, ये दोनों टीमों के बीच बड़ा मुकाबला है. आइए बड़े मुकाबले की शुरुआत होने जा रही है. लंगा पर 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाद पहला ओवर लेकर जिनके बाद बड़ा अनुभव है. दोस्तों क्रिकेट में कोई उम्र नहीं, मगर अहवन आएंगे गेंदबाजी पर. एक उल्लेख झहीरभाई या ठिकाणी जर करायचा गेला तर ज्याप्रमाणे तुकाराम सरांना उल्लेख केला की चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अनेकांचं आहे. पांजू स्पोर्ट्स पांजू जो मास्टर्स लेजंड संघ आहे तोच संघ या ठिकाणी चॅम्पियन बनला होता. आता मात्र एक नवं स्वप्न उराशी घेऊन पांजू स्पोर्ट्स पांजू यंगचा संघ या ठिकाणी दाखल झालाय. एक आवर्जून सांगेल की बघा जवळजवळ एक विचार केला झहीरभाई ते 5 ते 6 वर्षानंतर हा संघ या ठिकाणी दाखल झालाय नारंगीच्या या मैदानावर. भरपूर मोठा ब्रेक घेतला होता या टीमनं. मात्र आज पुन्हा एकदा या एनसीसी कपमध्ये 2026च्या पर्वामध्ये पांजू स्पोर्ट्स पांजू हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला नामांकित खेळाडू अलंकार भोईर हा स्ट्राईक एंडला आहे. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल गोलंदाज तयार आयवन. पहिला चेंडू यावेळेस स्प्लिक करण्याचा प्रयत्न होता. सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली या पांजू टीमच्या त्या स्कोरबोर्डला 1 या धावांना. आयवन जो उल्लेख केला तुम्ही, एक लेजंड ज्यांनी भरपूर उन्हाळे पावसाळे टेनिस बॉल क्रिकेटचे पाहिले झहीरभाई. असं एक अनुभवी गोलंदाज आणि भरपूर अशा क्रिकेटपटूंना ज्यांनी घडवलंय असा तो अनुभवी गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो आयवन. सही कहा सर जी आपने. अगली गेंद गुलशन खेल के तैयार है. सुनिश्चित किया है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. बेहतरीन फील्डिंग वहां पर. एक रन रोकने में नाकाम. दोनों बल्लेबाजों ने अपना शी का निशान किया. टीम को पहुंचाया 2 रनों पर. एक तरफ अलंकार की बात की जाए, एक बेहतरीन बल्लेबाजी, और दोस्तों उसके बाद गुलशन के बाद मगर अनुभव एक गेंदबाज आप देख रहे हैं आयवन के पास. मगर वो आयवन जिन्होंने बेहतरीन इस मैदान हो फिर वसई तालुका के बेहतरीन मैदान पर अपनी गेंदबाजी का जलवे बिखरे हैं. आयवन की अगली गेंद अलंकार खेलने के तैयार है. आउट साइड पर गेंद को खेल दिया. गेंद स्क्वायर पर है. गेंद 80 मारे का बार. 6 रनों के लिए फरार. कमांडीज है. काल अगदी त्यावेळेस एसटीवर मारा केला होता आणि तो एसटीवरचा मारा अगदी खोलवर टप्प्यात चेंडू त्या ठिकाणी उचलला गेला. खूप चांगला स्ट्रोक अलंकार भोईर. एक म्हणायचं गेलं तर पांजू स्पोर्ट्स पांजू या टीमचा एक आयकॉन खेळाडू म्हणू शकतो आपण. अलंकार भोईर या खेळाडूच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक चांगले स्टारकास्टपैकी एक नाव पांजू गावातील अलंकार भोईर. खूप चांगला फटका. धावत संख्या 8 आहे आणि हे जे 2 संघ आमने सामने आले त्या ठिकाणी झहीर हे आता नाही, अनेक वर्षापासून या दोन्ही संघांना आपण आमने सामने अनेक वेळा जुचंद्र परिसर असू द्या किंवा वसई तालुक्याच्या परिसरामधील ज्या काही स्पर्धा असू द्या चांगले क्रिकेट पाहिलं. चांगला फटका आहे. तितकंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. सिंगल इथे मिळणार. धाव संख्या झाली आहे ती तब्बल 9.
9 रन बने हैं। पैरों पर गेंद थी और अलंकार जानते हैं कि पैरों की गेंद को बेहतरीन अंदाज में खेला जाता है। अब गुलशन हम एक पर खेल रहे हैं, एक गेंदों का सामना किया। अलंकार 8 रनों पर खेल रहे हैं। अगली गेंद गुलशन की लाती हुई, अच्छी गेंद थी, ऑस्टम छोड़ कर जाती, अपील हुई थी, इम्पैक्ट देखा गया है। क्योंकि 200 टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई ऑस्टम छोड़ती हुई जाती हुई गेंद लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। ओवर नंबर प्रगति पर है पहला। रन संख्या की बात की जाए तो वहां पर 10 रन बने हैं। ऐवन LB साठी रिव्ह्यू नाही आहे मित्रा. थोडं स्माइल देतो ऐवन देखील. बघा पाहू शकाल डाऊन द ऑफ स्टंप इथे पंच दर्शवत आहेत. हा चेंडू टाकला गेला. ऐवन एक्सपिरियन्स आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतो. बघा एक षटकार म्हणतात ना जहीर भाई की ठोकर खाने से आदमी को जल्दी से अकल नहीं आती. यावेळेस नक्कीच एक खूप चांगला बदल त्या ठिकाणी ऐवननं केलाय. बॅटरच्या रेंजपासून लांब ठेवलाय. ऑफचा चेंडू जवळपास समोरच्या दिशेने खेळलाय अलंकारनं. सिंगल मिळणार, एक धाव या ठिकाणी मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. फळकावर धावा लावल्यात पांडू स्पोर्ट्स पांडू या टीमनं बिनबाद 11 धावा. ओवर का खेल समाप्त होता हुआ देखिए. अब 11 रन बने हैं तो यही रन से खेला जाए तो फिर वहां पर 66. जहीरबाई तुम्ही पाहू शकाल हा पांडू स्पोर्ट्स पांडू संघ जो बसलाय तो डगआउट तुम्ही पाहू शकाल. थँक्यू डीबीएन लाईव्ह. हा संपूर्ण डगआउट त्या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. हा पांडू स्पोर्ट्स पांडूचा संघ आहे आणि डगआउटमध्ये नक्कीच भरपूर प्लॅनिंग. आज आतिश भोईर देखील आपल्याला पाहायला मिळते डगआउटमध्ये. पाहू शकतो अक्षय देखील आज डगआउटमध्ये आहे. विघ्नेश आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर करण भोईर. आज अनेक खेळाडू. कारण पूर्ण कल्पना आहे बघा 5 ते 6 वर्षानंतर आपण NCC कप खेळण्यासाठी आलोय. त्याच्यामुळे टीमची बांधणी जी आहे जवळपास जहीरबाई ती चांगली असणं गरजेचं आहे. कारण या संपूर्ण पंचकृषीमधील मानाची स्पर्धा म्हणून NCC कपकडे पाहिलं जातं. त्याच्यामुळे या स्पर्धेचा आम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. या नक्की दृष्टिकोनातून आज चांगला संघ बांधून पांडू स्पोर्ट्स पांडू संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. मिल्टन गेंदबाजी पर आए और सर जी अपने सही जिक्र किया. हर टीम अपने इरादे लेकर आई है कि इस मैदान पर NCC ट्रॉफी का सिलसिला है उसको चैंपियन बनकर किताब लिखा जाए. अलंकार स्ट्राइक पर है, 9 रनों पर खेल रहे हैं. ऑफ स्टंप गेंद थी, देखना का अंपायर का नंबर गेंद सीधी विकेट कीपर के दस्ता में वाइट यॉर्कर डालने का प्रयास था. अंपायर का निर्णय इधर फाइनल रहेगा. अलंकार स्ट्राइक पर है, मिल्टन गेंदबाजी पर है. ये दूसरा ओवर पावर प्ले आप देख रहे हैं खाड़ी एंड से मिल्टन द्वारा. डीप मिड विकेट पर लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी. सुई शीट फुल टॉस गेंद दी. ये गेंद मिलेगी तो बल्लेबाज कहां बख्शेंगे. गेंद सी मारे का बाहर. 4 रनों के लिए फरार. कमांड दीजिए. नेहमीच अशा प्रकारे फटकेबाजी नेहमीच करतोय. गोलंदाज तयार समोर अलंकार भोईर. फुल टॉस. मात्र गती यावेळेस जर आपण पाहिलं थोडीशी कमी केली होती. एक स्लोरम चेंडू हाताळला गेला होता. अगदी ट्रॅप रचला गेला त्या ठिकाणी गोलंदाजामार्फत की या 5व्या चेंडूला अलंकार भोईर या ठिकाणी नक्कीच विकेटच्या स्वरूपात बाद मिळू शकतील. प्रयत्न चांगला होता मात्र यावेळेस बॅटर सेफ पाहू शकाल तुम्ही रिप्लेच्या माध्यमातून. फुल टॉस होता मात्र तो व्यवस्थित मिडल करता आला नाहीये. खूप चांगला चेंडू. वेल डन. गोलंदाज त्या ठिकाणी पाहू शकाल मिस्टर मिल्टन. खूप चांगला चेंडू टाकला अलंकार यांच्यासाठी. अगली गेंद अलंकार खेले तैयार. फील्ड स्विच करना चाहते हैं मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं हो रहा है. गेंद के मैरिट पर जाकर बल्लेबाजी आपको करनी है. गेंद ऑफ स्टंप पर थी, बल्ला घुमा था मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं. अलंकार द्वारा अच्छी गेंदबाजी मिल्टन द्वारा होती हुई. स्कोर अपनी जगह पर रुका 15 रन पर. ये दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ. 15 धावा झालेत. गोलंदाजांना आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे. ऑन साइडला वेळेस फटका अतिशय जबरदस्त. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गेंद थी और गेंद को कहां से लेकर लफड़ा दिया गया अलंकार द्वारा और गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार. अच्छी बल्लेबाजी अलंकार द्वारा.
फिर ऑफ स्टंप पर गेंद थी, अब वाइड यॉर्कर डालने का बंद गेंद थी और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। ओवर नंबर 2 का खेल समाप्त, रंग संख्या 21 बिना कोई नुकसान के पांचू स्पोर्ट पांचू टीम की कमान दीजिए। तारखेला 10.50 करंट रन रेट, म्हणजे आपण एक अंदाज वर्तवायचा गेला की याच वेगानं झहीरभाई पांडू स्पोर्ट्स पांडू संघ खेळत राहिला तर जवळपास 60च्या पलीकडे म्हणजे 63 किंवा 63 प्लस 65 धावसंख्या आपण प्रोजेक्टर स्कोर पाहू शकाल त्या ठिकाणी। ही कदाचित धावसंख्या स्कोरबोर्डवर लावू शकते बघा, वेळ वाचवायचा आहे, तुमचं टायमर सुरू आहे लक्षात ठेवा, त्याच्यामुळे 25 मिनिटात तुम्हाला जवळजवळ 5 षटकं टाकणं गरजेचे आहेत आणि ते नक्कीच तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल। या गोष्टी जरा आपण डोक्यात आपल्या फिट कराव्या इतकंच म्हणणार। खूप चांगली बॅटिंग, 10 चेंडू 19 धावसंख्येवर अलंकार भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि गुलशननं देखील त्याची चांगली साथ अलंकार दिले। 2 चेंडू 1 धाव, गुलशननं मात्र 21 धावा आणि 21 धावसंख्येवर आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाहीये पांजो स्पोर्ट्स पांजो टीमचा। एक बेहतरीन शुरुआत की है दोनों बैटर ने। भरत सर जी कहा जाए तो यहाँ पर 2 ओवर में 21 रन जोड़े, ऐसे रन रेट से चला गया। पोजिशन स्कोर 63 दिखा रहा है, मगर उससे ज़्यादा बल्लेबाजों का घेर खोलना होगा बल्लेबाजों को। 2 ओवर का खेल समाप्त, रंग संख्या 21। अलंकार भोईर एक तरफ है तो एक तरफ गुलशन है, मगर अब गेंदबाजी पर तीसरा ओवर टीम के लिए और अपने लिए दूसरा ओवर लेकर अनुभव गेंदबाज एवन तैयार होते हुए। गुलशन खेले तैयार, ऑफ स्टंप पर गेंद ड्राइव किया लॉन्ग ऑफ पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन जरूर पूरा होता हुआ कॉलिंग होना चाहिए। यस नो वेट, एक बेहतरीन फील्डिंग, वहां पर 1 रन रोकने में नाकाम रहे लॉन्ग ऑन के खिलाड़ी। 1 रन के साथ स्कोर 22 रनों पर जाता हुआ। बरसत जी अगर इस ओवर में और 10 से 15 रन तो एक फाइटिंग स्कोर 75-76 तक हमें देखने को मिल जाएगा। नाही तेच म्हटलं ना की ज्या करंट रनने 10.50च्या करंट रनने पांडू संघ खेळतोय, प्रोजेक्टर स्कोर आपण 63 पाहिला होता, मात्र आयवन आहे, एक्सपिरियन्स गोलंदाज रिच वाईट आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे यावेळेस जर आपण पाहिलं तर चेंडू चांगला हाताळला गेला, बॅटरच्या जवळपास भरपूर शरीरापासून लांब ठेवला गेला। बघा या ठिकाणी रिव्ह्यू फक्त एकच आहे, DRS तुम्ही फक्त एकदा घेऊ शकाल आणि पांडू संघानं DRS या ठिकाणी घेतलाय की हा चेंडू वाईट आहे की नाही तो चेक करायचा आहे। तिसऱ्या पंचाच्या दिशेनं पांडू संघाचे खेळाडू अलंकार भोईर गेलेत, उल्लेख नक्कीच, मात्र बघा एकच साईडला एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे गोलंदाज आयवन जवळ झहीरभाई। चला पंच मनोहर पाटील प्लीज आपण वर या। चलिए हमारे थर्ड अंपायर आइए, इस डिसीजन को पूरा कर कर हमारे ऑन फील्ड अंपायर तक भेजिए निर्णय, क्योंकि दोस्तों अंपायर ने तो वाइड नहीं दिया मगर बैटर ने रीरू लिया है। क्या देखना होगा ये रीरू किसा सक्सेसफुल होगा, क्योंकि दोस्तों एक रीरू हर निर्णय पर आपको है, थर्ड अंपायर आए हैं हमारे, मगर देखना होगा ये निर्णय कहाँ तक जाए, क्योंकि बेहतरीन मुकाबले चल रहे हैं। झहीर एक तर रिच वाईड आपण ठेवला आणि प्लस म्हणजे बॅटर भरपूर सफल झाले होते, त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी जो रिव्ह्यू DRS ची जी मांग केली आहे पांडू स्पोर्ट्स पांडू या टीमनं ती सेफ असेल का की हा DRS मात्र पांडू संघ या ठिकाणी गमवेल, काही गोष्टी नक्कीच नोटीस करणं गरजेचं असतं। धावसंख्या 22, का नज़ारा पेश होता हुआ एवन द्वारा, क्योंकि ऑफिशियल अंपायर ने भी वहां पर अच्छी गेंदबाजी अब देख सकते हैं डीवन लाइव पर टीवी स्क्रीन पर एक अच्छी गेंद वहां पर एवन द्वारा। अलंकार स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार, अब सुनिश्चित करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे, वाइड यॉर्कर डालने का प्रयास, बेहतरीन गेंदबाजी एवन द्वारा। और अब टीम करने वाली टीम की बात की जाए तो पांजू टीम ने अपना जो रीरू था वो गवाया है। बरसत जी एक अच्छी गेंदबाजी वहां पर एवन द्वारा, क्या कहना चाहेंगे आप? मैं म्हटलं ना की झहीरभाई मी वारंवार तेच म्हणतो की जितके टेनिस क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे जे पाहिलेत ना, जवळपास अपडाऊन ज्या काही गोष्टी पाहिल्यात त्या अगदी जवळून पाहणारा
हा गोलंदाज आहे आयवन. सिंगल येथे मिळणार आहे. बघा आतापर्यंत आपण ज्या मॅचेस पाहिल्या जहीरभाई, पहिली मॅच जी आपण पाहिली शिरगाव स्पोर्ट्स वर्सेस आपण 94 धानीव, जे सुरुवातीच्या काही षटकामध्ये धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या जवळपास मिडल ऑर्डरमध्ये जवळपास धावसंख्या मंदावली गेली आहे. हा चढ उतर आतापर्यंत आपण सकाळपासून या ठिकाणी पाहतोय. सुरुवात दणक्यात केली पांजू स्पोर्ट्स पांजू टीमनं, मात्र शेवट हा कसा होणार. ओ चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑन साईडला चेंडूवर टर्न केला गेला, मिडविकेट डीपला फिल्डर आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शनसाठी फक्त सिंगल मिळणार. लाईन चांगली यूज करतोय. बघा विकेट टू विकेट मारा न करता जहीरभाई बॅटरच्या रेंजपासून म्हणजे डाऊन द ऑफ स्टंप ही आतापर्यंत आपण आयवनची गोलंदाजी पाहिली आहे. सही कहा सर जी, खिलाड़ी को दूर से खिला रहे हैं, एक अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है। मगर अब रन संख्या 24 रन बने हैं। तीसरे वाला प्रगति पर चलती हुई अलंकार स्ट्राइक पर अगली किंग से तैयार स्वीप किया है, वहां पर खिलाड़ी गेंद को रोकने का प्रयास किया मगर फुटबॉल खेला गया, थोड़ा सा शॉर्ट फाइन लेग पर गेंद गई, वहां पर एक रन जरूर पूरा होता हुआ 3 ओवर का खेल समाप्त। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 25 रन बने हैं 3 ओवर की समाप्ति के बाद। ये ओवर में बेहतरीन गेंदबाजी आयवन द्वारा देखने को मिलती हुई नजर आई। रन संख्या की बात की जाए तो 25 रन बने, 4 रन बेहतरीन अंदाज में गेंदबाजी आयवन द्वारा। धावा नक्कीच झाल्यात 25, मात्र सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये जहीरभाई 21 धावा आपण फलकावर पाहिल्या होत्या. म्हणजे या षटकाचा विचार केला आपण, आयवन फक्त आणि फक्त 4 धावा या गोलंदाजानं खर्च केलेत. नो डाऊट जे पहिलं षटक आयवन हाताळलं होतं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, त्या कारणास जवळजवळ आयवनला धावा जवळजवळ कुठल्या, मला वाटते की 10 ते 11 धावा आयवनला कुठल्या गेल्या होत्या, कारण जवळपास फक्त मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 फिल्डर 30 यार्डच्या बाहेर होते. त्याच्यामुळे भरपूर गॅप पांजू स्पोर्ट्स पांजू या टीम समोर होते. मात्र एक आता चांगली गोलंदाजी आयवनने घेतले, वापसी केले. आयवन किल्ला बंदर या टीमनं, वसई या टीमनं वापसी केले. इथून उर्वरित जे काही षटकं आहेत, जवळपास 3 षटकांचा खेळ संपला आहे. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 चेंडूमध्ये पांजू स्पोर्ट पांजू संघ हा विचार करणार, 18 मध्ये जवळजवळ आम्हाला कमीत कमी 40 जावा, 18 मध्ये कमीत कमी 40 जावा, म्हणजे जेणेकरून आम्ही 65 या घरापर्यंत पोहोचू शकू, या आकड्यापर्यंत पोहोचू शकू. मात्र वसई कोलिवाडा हा संघ विचार करणार नाही. आता आम्ही धावसंख्येला लगाम घातलाय पांजू स्पोर्ट्स पांजू टीमच्या. येणारे 18 चेंडूमध्ये जवळपास 20 किंवा 25 याच्या पलीकडे धावसंख्या द्यायची नाहीये. सही सही आपका विचार मंच है इस मैदान पर, मगर देखना होगा कौन से अंदाज में गेंदबाजी होगी, कौन से अंदाज में बल्लेबाजी होगी। मिल्टन चला यानंतर होना सामना, दोनों कर्णधार अपन पर तैयारीत रहा, क्योंकि विनिंग के बाद टॉस किया जाएगा। टीम 94 कामन और उसके बाद एकवीरा नायगांव फुल टॉस गई थी, सुप कर दिया, गैप बड़ा है, गेंद सी मारे का बार, 4 रनों के लिए फरार। कमान डीजे पैरों पर गेंद थी, गेंद को सीधा बल्ला गेंद पर जाकर लेकर गए और अलंकार, और गेंद को खेला था फाइन लेग पर। बेहतरीन शॉट अलंकार के बल्ले से, स्कोर जाकर पहुंचा हुआ 29 रनों पर। और बस जी आपने जो जिक्र किया था ना, तो गेंदबाज विचार करेंगे, मगर अलंकार और वहां पर गुलशन की बात की जाए, दोनों सलामी बल्लेबाज आए और एक साझेदारी बनती हुई नजर आ रही, वही साझेदारी प्राप्त करने की कोशिश करते हुए नजर आएंगे दोनों बल्लेबाज। ऑप्शन पर गेंद ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन पर जाती हुई, जब गेंद को फील किया जाएगा, 1 रन जरूर मिलता हुआ। 1 रन के साथ स्कोर 30 पर जाता हुआ। अभी भी 16 गेंदों का खेल है और विचारमंद यह होगा दोनों बैटर का कि आने वाले बल्लेबाज हमारे पास है, तो हमें इस ओवर में सिंगल डबल पर ज्यादा रन और अच्छी गेंद का सम्मान करना होगा, बुरी गेंद का अपमान करना होगा। नो डाऊट, नक्कीच यात काही वाद नाही जहीर, कारण बॅटिंग ऑर्डरचा विचार केला पांडू स्पोर्ट्स पांडू या टीमच्या तर खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे आणि आतापर्यंत एकही विकेट या टीमची पडली नाहीये. त्यामुळे हाच विचार असेल की इथून मात्र आता हात खोळले जातील, इतकंच नक्कीच मी म्हणू शकतो. एकदा तर वेगानं पूर्ण केल्या, फक्त सिंगल इथे मिळणार, कारण विकेट हातामध्ये आहेत आणि जो अंदाज वारंवार वर्तवला जातो की 60-65 या धावसंख्येकडे जाण्याचा प्रयत्न असेल आणि नक्कीच त्या गोष्टीकडे या ठिकाणी फॉलो केले जाते. धावसंख्या झाली तब्बल 31 धावा, 31 रन बने, मिल्टन गेंदबाजी पर है।
ऑफ स्टंप पर गिनती ऑन साइड खेलना चाहते थे मगर देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। दोनों अंपायर वहां पर चर्चा करते हुए नजर आएंगे मगर दोस्तों यहां पर ऑन साइड खेलना चाहते थे अलंकार। खूप चांगला चेंडू आणि खास करून जहीर मांग की ती या इस बार की बॅटला ब्रश झालाय की नाही, चेंडू मात्र नाहीये, पंच स्थिर आहेत, धावसंख्या 31, गोलंदाज तयार त्या ठिकाणी मिस्टर मिल्टन, आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली मिल्टननं, यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता, सफळ झाला होता, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आला होता अलंकार, सिंगल, अगदी बॅटरला फॉलो करून मी तर म्हणेल जहीर भाई या ठिकाणी गोलंदाजी करतोय मिल्टन, दुसरा स्पेल, जवळपास 16 धावा आतापर्यंत दिलेत, 1.4 चेंडू टाकून झालेत मिल्टन मार्फत, खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मिल्टन करतोय, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र फक्त सिंगल आणि काही डॉट बॉल मिल्टन हात आलेत. अच्छी गेंदबाजी बैकअप किया अपनी टीम के लिए मिल्टन ने। अब खिलाड़ी को वहां पर डीप में भेजा था वह डीप कवर पर पॉइंट के खिलाड़ी को अंदर लेकर आते हुए मिल्टन लॉन्ग ऑफ मिड विकेट पर खिलाड़ी अगली गेंद खेलने तैयार गुलशन आउटसाइड पर गेंद को खेला मिल्टन जब तक गेंद को फील्ड करेंगे अब देखना रनआउट का मौका था, गेंद गलत हुई थी मगर गेंद विकेट पर लगाने में देरी कर दी, वहां पर बल्लेबाज सेव होते हुए नजर आएंगे अपनी क्रीज में मौजूद होते हुए। ओवर नंबर 4 का खेल समाप्त। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या 33 रन पर है। आने वाली 2 ओवर की कहानी है मगर आइए दोस्तों सुनते हैं जब तक हमारे डीजे ऑपरेटर को फिर आते हैं मैदान के बाद। अब 2 ओवर का खेल आना बाकी है मगर ये 5वीं ओवर किसके हाथों में सौंपी जाएगी वहां पर वसई एवन खोलीवाड़ा की जानिब से, मगर बल्लेबाजी के लिए बल्लेबाज तो बेहतरीन अंदाज में खेल रहे हैं और अभी भी भरत सर जी बात की जाए तो 12 गेंदों का खेल है, 12 गेंदों में 30-35 एक फाइटिंग स्कोर इस मैदान पर देखने को मिल जाएगा। त्यासाठी जहीर उल्लेख केला ना की वसई कोलेवाडा आयवनचा संघ हाच विचार करणार की शेवटचे जे 18 चेंडू जहीरबाई होते त्या 18 चेंडूमध्ये आम्हाला जवळजवळ 18 ते 20 धावा फक्त द्यायचे आहेत, पांडुस संघाला थांबवायचं आहे, मात्र पांडुस संघाचा अप्रोच काय आम्हाला 60च्या पलीकडे जायचं आहे, 65 आम्हाला करायचे आहेत, मात्र सध्याच्या घडीला बघा सुरुवातीचे 12 चेंडू फक्त आयवन जवळपास म्हणायचं गेलं तर पांडुस संघाने 21 धावा लावल्या, 21 धावा लावल्या, एकही विकेट पांडुस संघाने गमावली नाही, त्यानंतर मात्र शेवटचे 12 चेंडू जहीरबाई शेवटच्या 12 चेंडूमध्ये पांडुस स्पोर्ट्स पांडुस टीमने 12 धावा फक्त बनवल्यात। ऑप्शन गेंदबाजी पर है टीम के लिए 5वां अपने लिए पहला ओवर लेकर ऑफ स्टंप पर गेंद यॉट होकर डालने का प्रयास था मगर गेंद थर्ड मैन गली पर जाती है, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा एक एक रन आप कीमती है, बाय का इशारा अंपायर द्वारा आया है क्योंकि दोस्तों रन तो कैसे भी बनने चाहिए। गुलशन अलंकार की जोड़ी मैदान पर रंग ला रही है मगर गेंदबाज वहां पर बैकअप भी कर रहे हैं, कोई बड़े शॉट आना है मगर वहां पर बड़े शॉट आ रहे नहीं है। आणि गुलशन ज्या खेळीसाठी प्रसिद्ध आहे आतापर्यंत यावेळेस शपलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र भरपूर बाहेर वळतोय, वाईटचा इशारा, ती खेळी आतापर्यंत गुलशनच्या बॅटमधून पाहायला मिळाली नाहीये, रॉकी चषक ज्याने गाजवलंय जवळपास आपण अर्धशतक देखील गुलशनच्या बॅटमधून ते रॉकी चषकमध्ये पाहिलं होतं जहीरबाई, तो गुलशन आतापर्यंत शांत आहे, फुलटॉस आहे, जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला गेला, हा येतोय षटकार। बरखा था और गेंद को खेल दिया था डीप स्क्वायर एक बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार। एक बेहतरीन शॉट अलंकार के बल्ले से और एक मैक्सिमम आता हुआ मगर ऑप्शन को अब बैकअप करना, वाइड आया उसके बाद बल्लेबाज ने परखा है उस गेंदबाजों को। ऑस्टन मानकर एक स्टार खेळाडू आहे जहीरबाई, हे विसरता कामा नाहीये। अगली गेंद फिर ऑप्शन पर आउटसाइड खेलना चाहते हैं, ऑप्शन के बाहर गेंद, वाइट बॉल का इशारा आता हुआ, एक गेंद खराब तो एक गेंद अच्छी इस मैदान पर देखने को मिल रही है मगर वहां पर गेंद वाइड आएगी, दिशाई से भटका जाएगा तो आपको पड़ेंगे फटके क्योंकि एक्स्ट्रा रन आपको खलबली मचाने वाले हैं। नक्कीच नक्कीच काही अतिरिक्त धावा नक्कीच कधी कधी काही संघांना विचार करण्यासाठी लावतायत शेवटच्या काही मुवमेंट्समध्ये,
उडत तयार हॉस्टन. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ डीपला चेंडू येतोय. ओ चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. काही धावा नक्कीच आपल्या टीमसाठी सेव्ह केल्या. 2 धावा झाल्या आहेत या चेंडूवर येत आहेत. 2 धावा, 2 धावेने धावा संख्या झाली आहे ती तब्बल 44 विदाउट लॉस. 44 धावांची पार्टनरशिप NCC कप 2026च्या या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्वोत्तम पार्टनरशिप मी म्हणेन आजच्या दिवसातील अलंकार भोईर आणि गुलशन भोईर कडून. पहला दिन है और पहले दिन में ये बेहतरीन पार्टनरशिप हमें देखने को मिलती भी. ऑफ स्टंप पर आए थे, आउट साइड गेंद को खेला, बैट का टो लगकर नीचे जमीनी शेर का गेंद स्क्वायर का पर ट्रैवल होती हुई 1 को 2 में तब्दील करना चाहते, थ्रो आया है मगर विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट नहीं किया और स्कोर जाकर पहुंचा हुआ 46 रनों पर. पांचों टीम का बिना कोई नुकसान के ये 5वां और प्रगति पर है. ऑप्शन गेंदबाजी पर है. एकतर मोठे फटके क्लिअर होत नाहीये इतकंच म्हणणार. आणि खास करून म्हणायचं गेलं तर धावून देखील स्कोरबोर्ड सुरू ठेवलाय. 46 धावा बघा. इथे देखील संधी होती, जर चेंडू व्यवस्थित फील्ड केला असता तर अलंकार भोईर सारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद करता आला असता. 21 चेंडू आणि 21 चेंडूमध्ये 36 धावसंख्येवर अलंकार भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संघ पोहोचतोय तब्बल 46 विदाउट लॉस 46 धावसंख्येवर. फिर अच्छी गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे अलंकार मगर गेंद और बल्ले का बराबर संबंध नहीं हुआ. अब यहां पर विकेट जाना तय है. अलंकार को लौटना होगा. पहला विकेट गॉन. रनआउट के रूप में आता हुआ कमांडीज. थकवा जाणवत होता अलंकार भोईर यांच्या, कारण धावून धावा ज्या काढल्या होत्या अलंकार. मात्र गुड बॅटिंग अलंकार. 22 चेंडू आणि 36 धावा अफलातून बॅटिंग अलंकार भोईरनं केली. 47 धावा, 1 गडी बाद आपण स्थिती पाहतोय. मी म्हटलं होतं झहीर बाय की पांजू स्पोर्ट्स पांजूज या टीमकडे जर पाहिलं 47 जवळपास एक कोल अशी जवळपास बॅटिंग ऑर्डर आहे या टीम जवळ. सचिन भोईर, त्यानंतर अतिश भोईर सारखे खेळाडू, त्यानंतर म्हणायचं गेलं तर कुमार भोईर हा देखील खेळाडू आज टीममध्ये आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर करण भोईर, पियुष भोईर, म्हणजे अजूनही भरपूर बॅटिंग ऑर्डर पांजू स्पोर्ट्स पांजू टीम जवळ आहे. सही कहा सर जी आपने. बैटिंग लाइनअप भरा हुआ है वहां पर टीम के पास मगर अब सचिन भोईर गए हैं क्योंकि अब 6 गेंदों का खेल आना बाकी है. 7 गेंदों का खेल आना बाकी है. 5वां ओवर चलता हुआ अब वहां पर गुलशन स्ट्राइक पर, सचिन भोईर नॉक स्ट्राइक पर है. अगली गेंद खेले तैयार. ऑप्शन पर गेंद ऑन साइड खेलना चाहता, बैट का टो लगा, गेंद 5 लेग पर है. बेहतरीन कैच को अंजाम देंगे और गुलशन की खेली को लगा देंगे विराम. बल्लेबाज बैक टू डग आउट गॉन. जवळपास क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटच्या अगदी त्या वरच्या कड्यावर चेंडू आदळला गेला. विकेट या ठिकाणी गुलशनची. मात्र भरपूर वेळ बघा, 5 षटकांचा खेळ संपलाय. भरपूर वेळ गुलशन त्या ठिकाणी उभा होता. मात्र एकही मोठा फटका गुलशनच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाहीये. कमी चेंडूंचा सामना केला. धावसंख्या तब्बल झाली आहे फळकावर 47 लॉस ऑफ 2 विकेट. 47 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. पांजू स्पोर्ट्स पांजू या टीमच्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर पियुष भोईर. अजूनही एक खूप चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. मी म्हटलं जो उल्लेख केला वारंवार ज्या खेळाडूंचा, मात्र एक चांगली पार्टनरशिप मी म्हणेल खास करून अलंकार भोईर आणि गुलशन भोईर या दोन्ही बॅटर्स कडून पाहायला मिळाली. धावसंख्या एक आपण अंदाज जर वर्तवायचा गेला सध्याच्या घडीला झहीरबाई, तर प्रोजेक्टर स्कोर त्या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतोय 57. म्हणजे आपण एक अंदाज घेतला होता की 65-70 धावा. मात्र जी गोलंदाजी ऐवणने केली आणि तिथून मात्र पांजू स्पोर्ट्स पांजूच्या त्या स्कोरबोर्डला अक्षरशः त्या ठिकाणी मंदावलं गेलं. तिथून मात्र जवळपास कमी धावेचे षटकं आणि तिथून मात्र आलेल्या काही विकेट, आणि या कारणास्तव पांजूचा स्कोरबोर्ड थोडासा मंदावलाय. अरमान गेंदबाजी पर आएंगे. एक और बेहतरीन वसई का बेहतरीन गेंदबाज हमें देखने को मिल जाएगा मगर 5 ओवर का खेल समाप्त. रन संख्या 47 पर है. अभी भी यहाँ पर 6 गेंदों में 10 से 15 रन एक फाइटिंग स्कोर देखने को मिल जाएगा. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, यानंतर अजूनही सामने आपल्याकडे आहेत. सचिन स्ट्राइक पर है. अगली गेंद के तैयार है. आउटसाइड पर सचिन के बल्ले से आवाज आई है और गेंद भी सीमा रेखा बाहर है. 6 रन कमांडीज है.
मध्ये हा चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर, जो आपण उल्लेख केला जाईल आवाज अक्षरशः इफेक्ट जाणवला कॉमेंट्री बॉक्स पर्यंत, टाक करून तो आवाज आला, मिडल झाला चेंडू. आणि सचिन या खेळीसाठी प्रसिद्ध आहे. नो डाऊट काही दिवसापूर्वीच जी स्पर्धा संपन्न झाली व जवळपास पांजू प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचा जवळजवळ मालिकावीर हा पुरस्कार या खेळाडूनं घेतला होता. सर्वाधिक धावा या खेळाडूनं त्या लीगमध्ये बनवले होते. एक नामांकित खेळाडू आहे नो डाऊट. धावा संख्या जरी 53 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अरमान हा गोलंदाज आपण पाहतोय स्लॉगवर स्पेशलिस्ट, जो उल्लेख केला झहीरबाईनं की एक नामवंत गोलंदाज आहे. आणि स्लॉगवर बघा, जो एक नामवंत गोलंदाज आहे त्या गोलंदाजासाठी झहीरबाई खास करून स्लॉगवर ठेवली जाते. अगली गेंद अरमान फेंकने तैयार, सचिन स्ट्राइक पर, अगली गेंद खेल तैयार. स्ट्रेट ड्राइव किया वी में, लॉन्ग ऑफ पर जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे मगर नाकाम. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन मिलेंगे, रन 4 होगा बेड़ा बार. कमांड डीजे वी में खेला सचिन ने शॉट, अंपायर के बाजू से गेंद सीधी जाकर स्क्रीन पर मंडाती हुई, थोड़ी सी मिसफील्ड और उसके बाद खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने, क्योंकि रन संख्या जाकर पहुंची आप 57 रनों पर. सचिन जो हमने जिक्र रखा था क्या यहाँ पर वो रन संख्या 65 68 तक जाएगी, वहां तक पहुंचने का प्रयास दोनों बैटर, अब मगर सचिन का बल्ला माशाल्लाह बोलता हुआ मैदान पर. क्या बात आहे झहीरबाई, सचिन का बल्ला माशाअल्लाह, खूप चांगला उल्लेख झहीरबाई आपण केला. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी दाखवला जातोय. थँक्यू DBN लाईव्ह, धन्यवाद. धावत संख्या 57 आहे. नहीं खरी गोष्ट है, कारण 24 आवर्स झहीरबाई, जैसे आपने झहीरबाई बोला कि सचिन का बल्ला माशाअल्लाह, मैं इतना ही कहूंगा झहीरबाई की कमेंट्री सुभान अल्लाह. धावा 57 आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. या ठिकाणी अरमानच्या अगेन्स्ट मात्र एक तुफानी खेळी करण्याचा प्रयत्न आहे सचिन भोईर यांचा. स्ट्राईक एंडवर गोलंदाज तयार. तिसरा चेंडू असेल अरमान यांचा, समोर सचिन भोईर. पॅच आणि या ठिकाणी कॅच ड्रॉप झालाय. जवळपास त्या ठिकाणी बघा संधी आली होती, पुन्हा एकदा मागे जर आला असता डायरेक्ट हिट झाला असता, तर नंतरच्या गोष्टी आहेत. मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी सचिन भोईर बाद. गेंद थी ऑन साइड खेलना चाहते थे, बैट का लगातार विकेट कीपर के दस्ताने से क्या छूटा, हाँ ना चलती हुई और सचिन भोईर वहां से निकल गए और नॉक स्ट्राइक पर बेहतरीन थ्रो आता हुआ शॉर्ट कवर के खिलाड़ी के द्वारा. और उसके बाद अरमान ने कोई गलती नहीं की, जानते ही विकेट का महत्वपूर्ण कितना बड़ा था. और वहां पर आप रिप्ले देख सकते थे कि ऑफ स्टंप पर गेंद थी, कवर पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, बैट का एक लगकर विकेट कीपर ने उस दस्ताने को कैच ड्रॉप किया और उसके बाद अपनी निगाहें रखी और गेंद को कलेक्ट किया और सीधा वहां पर थ्रो अरमान के हाथों में फेंकते हुए और सचिन भोईर को डगआउट का रास्ता नापना पड़ता हुआ. एक बड़ा विकेट, बिग बैक इस मैदान पर बिग विकेट गिरता हुआ. सचिन रनआउट होते हुए एक सिक्सर, एक चौके की मदद से 10 रन अपनी टीम के लिए जोड़े हैं. खूप चांगला चेंडू होता. मी तर म्हणे झहीरबाई चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला, बाहेर वळाला आणि रेंजमध्ये सचिन भोईर यांच्या तो चेंडू नव्हताच. मी तर म्हणे बॅटचा टो अगदी खालच्या त्या कडेवर चेंडू आदळला गेला होता. मात्र एक मोठी विकेट, कारण एक षटकार आणि एक चौका ठोकला होता सचिन भोईर यांना आणि त्या कारणास्तव सचिनची विकेट त्या ठिकाणी मिळवणं गरजेचं होतं. अन्यथा दबाव या ठिकाणी नक्कीच निर्माण होऊ शकला असता अरमान सारख्या गोलंदाजावर. मात्र सचिन बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय कुमार. यावेळेस देखील इनसाइड आउटचा फटका आहे. क्लासिकल स्ट्रोक, हा देखील एक दर्जेदार स्ट्रोक टेनिस क्रिकेट मधील पाहायला मिळतोय. पियुष भोईर यांच्या बॅटमधून हा चौकार. शरीरापासून लांब होता, इनसाइड आउट का स्ट्रोक खेळ. हे क्रिकेटचे सौंदर्य आहे, हे क्रिकेटचे सौंदर्य आहे. आणि अशा प्रकारे फटके तुम्ही कधी खेळू शकता झहीरबाई, ज्यावेळेस तुम्ही डेली सरावमध्ये असाल त्यावेळेस. खूप चांगला फटका पियुष, वेल डन. चौकार येतोय. धावा संख्या 61, 61 धावा फलकावर. 61 रन बने हैं. अब फुल टॉस गेंद थी, मिस कर गए वहां पर, क्योंकि ये मौके बार बार नहीं आते दोस्तों. ये मौका आया था पुरुष के पास मगर गवाया. इससे पहले एक लाजवाब शॉट खेला था क्रिकेट का
सुंदर हमें देखने को मिला था इनसाइड आउट का फटका, मगर उसके बाद ही फुल टॉस की थी, लचकाया था और वहां पर अरमान के पास गेंदबाज ने वहां पर बल्लेबाजों को मौके दिए थे, मगर मौके गवाए बल्लेबाज पुइश ने। अगली गेंद खेलता यार पुइश, एक 61 रन बने हैं, आखिरी गेंद मैदान पर आना बाकी। फील्ड चेंजअप पे वेरिएशन था, अब विकेट जाना तय हो जाएगा और एक विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज लौटेंगे वहां पर पुइश। रन संख्या बनी है 62 से 61, 62 रनों का टारगेट होगा। जवाब मिलेगा नहीं मिलेगा छोटे ब्रेक के बाद जरूर आएंगे, मगर दोस्तों जवाब देना होगा अब वसई कोलीवाड़ा एवन टीम को। चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतोय, टीम 94 कामन और तसंच एकविरा नायगाव स्फोटक नायगाव, चला आपल्याला विनंती आहे टॉससाठी या मित्रांनो, उशीर करू नका। आम्ही नक्कीच प्रत्येक सामने नाणेफेकीचा कॉल आहे की विनिंग नंतर केलेला आहे, आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतोय। संघ आलेला आहे टीम 94 कामन, आपसे हमारी विनंती है कि टॉस के लिए आ जाए। आज के दिन ये 8 टीमें आप देख रहे हैं, पहला मुकाबला हमने देखा था बेहतरीन अंदाज में और कल के दिन भी बड़े बड़े टीमों का हम देखेंगे। वसई तालुका के एक गांव एक फॉर्मेट की टीम है, मगर पहिला मुकाबला टीम 94 कामन। चला नाणेफेकीसाठी या आपल्याला विनंती करतोय। राहिल भाई अगर हमारी आवाज आ जा रही है तो आपके कप्तान को भेज दिया जाए। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसी चषक 2026 आपण पाहतायत। आजच्या दिवसातील तिसरा सामना सुरू आहे। चौथ्या सामन्याची नाणेफेक टॉस केला जाणार आहे। चला फिल्डिंग करणारा संघ देखील मैदानावरती लगेच दाखल व्हा। पांजू स्पोर्ट्स पांजू संघाने केल्यात 61 धावा, 62 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे। ही संपूर्ण स्पर्धा आपण डीबीएन मीडिया या यूट्यूब चॅनलवरती घर बसल्या पाहण्याचा आनंद देखील घेऊ शकतायत। कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या आमच्या जोडल्या जहीरभाई यांचा आवाज आपण ऐकण्यात भारत राऊत आमचे पांजोळीतील समालोचक मित्र आज दिवसभर त्यांचा आवाज आमच्यासोबत ऐकायला मिळणार आहे। टॉस, चला दोन टीम बुधा नायगाव संघाचे कर्णधार उपस्थित झालेत। टीम 94 कामन आपण देखील लगेच या, जास्त वेळ न जाता आपण टॉस केला जाणार। टीम 94 कामनचे कर्णधार देखील उपस्थित आहेत। चला नाणेफेकीसाठी यायचं आहे, पाहू शकाल तुम्ही नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि जो आपण कटआउट पाहतो मित्रांनो, हे चॅम्पियन आहेत, NCC कपचे चॅम्पियन। हे तुम्ही आत्तापर्यंत जर कदाचित पाहिले नसाल तर पाहून घ्या। NCC कप आत्तापर्यंत 2000 पासून सुरू झाला होता। 9 फेब्रुवारी 2000चं ते वर्ष होतं आणि तिथून मात्र NCC ट्रॉफीला सुरुवात आणि आत्तापर्यंत जवळपास 27वं वर्ष आपण पाहतोय। जे जे विजेते आहेत त्यांची नावं अगदी त्या फळकावर ठळक अक्षरामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। पहिला चॅम्पियन कोण होता, दुसऱ्या क्रमांकाचा चॅम्पियन कोण होता, मात्र सलग लागोपाठ कुठल्याही टीमनं 2 वेळा चॅम्पियन पद घेतलं नाहीये। हा देखील मध्ये एक जागा इतिहास मोकळी आहे बघा, 2026 ची जागा मोकळी ठेवली। येस, तिथे तुम्हाला नाव तुमचं लिहायचं आहे। त्याकरता ज्यावेळेला येणार ना त्याकरता मध्ये तो स्पॉट आहे ना त्याकरता एम्प्टी ठेवलाय। तिथे गाळलेल्या जागा भरत असं आहे ना, तुम्हाला तिथे आपली जागा नोंदवायची। एकविरा नायगाव वर्सेस टीम 94 कामन यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल झाला। टॉस विन नायगाव, एकविरा नायगाव या टीमने नाणेफेक जिंकले। आपला निर्णय लगेच जाहीर करावा। विशाल, पांजू स्पोर्ट्स पांजू वर्सेस आपण पाहू शकाल आयवन वसईचा संघ आहे आणि खास करून मी सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं की बघा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहत असाल, मात्र वसईचं क्रिकेट जर तुम्हाला पाहायचं असेल तर ही स्पर्धा नक्कीच आवर्जून पहा। 2 दिवस आपण वसई तालुक्यातील आपण संघ या ठिकाणी खेळताना पाहणार आहोत। लाईन अप करण्याचं काम आमचे मालेदादा करतायत। थँक्यू मालेदादा। 61 झालेत
62 ही धावसंख्या करायची आहे. I1 कोलिवाडा वसई या टीमला कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल. ज्याप्रमाणे आपण मागचा सामना पाहिला होता, जयू 11 या टीमचा ज्यावेळेस 70 धावेचं आव्हान खास करून दिलं होतं डायनामिक या टीम समोर, त्यावेळेस मी म्हटलं होतं की सुरुवातीचे 12 चेंडू, पॉवर प्लेचे 12 चेंडू हे त्या टीमसाठी खूप उपयुक्त ठरतील. त्या सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये जी काही धावसंख्या तुम्ही स्कोरबोर्डवर लावणार ती धावसंख्या खूप महत्वपूर्ण असेल. 61 करायचे आहेत, 62 धावसंख्या करायचे आहे तुकाराम सर, आणि ती देखील 36 चेंडूमध्ये, त्यामुळे हे 12 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. आणि वसईचं क्रिकेट मला तर नेहमीच अशा पद्धतीने रंगलेलं पाहिलं. म्हणजे पांजू आणि वसई कोलीवाडा जास्त लांब नाही आहेत, अंतर देखील लांब नाहीत. म्हणजे त्याच किनाऱ्यावरती आपण जर पुढे पुढे गेलो तर कदाचित कोलीवाड्यापर्यंत आपण नेहमीच पोचतो. तर ते दोन जवळचे संघ आहेत. यानंतर दोन अशा संघामधली भिडण असणार आहे. टीम 94 कामांचा संघ खेळेल एकविरा नायगाव. जसं आता आपण लिस्ट पाहिली ना, त्या लिस्टमध्ये नायगावचं नाव आहे 2004ला, आणि गेल्या वर्षी 2025ला नायगाव संघ उपविजेता संघ ठरला होता. आणि त्याच्या जस्ट एक वर्षा अगोदर 2023चा जर खेळ पाहिला ना, जिथे टीम 94 कामन अगदी टॉप 4 मध्ये आली होती, फक्त टॉप 2 मध्ये गेली नव्हती. त्याला इंटरेस्टिंग आहे. चर्चा भारतावर आमच्या जोडीने आहेत, कारण पुढचा मॅच देखील तितकाच महत्त्वाचा. जसं आपण I1चा संघ पाहतोय ना, म्हणजे 2021ला पाहिलं तर हा संघ त्या टॉप 2च्या रिचमध्ये जाताना पाहिला होता. दुसऱ्या बाजूला पांजूस संघ भरपूर वेळा म्हणजे भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत, पण NC चषक थोडासा लांब त्यांच्यापासून राहिला आहे. हे वर्ष कदाचित हे 2026चं एमटी जागा आहे ना, मोकळी जागा, तिथे पांजूचं नाव लिहिण्याचा प्रयत्न ते देखील करतील. पुढचा मॅच देखील तितकाच महत्त्वाचा आहे. गेल्या वर्षीचा उपविजेता एकविरा नायगाव खेळेल, तो 2023चा जो टॉप 4 मध्ये केलेला संघ होता ना, त्या कामांच्या संघाची खेळणार आहे. म्हणजे आजचा गट जो तुकाराम सर जो आहे तो नक्कीच नंबर 1 आहे. वसई तालुक्यातील नामवंत संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आतिश भुईर. पहिला चेंडू यावेळेस गॅपमध्ये, चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड देखील तितकीच फास्ट आहे. अतिशय देखणा फटका. पहिला चेंडू बाउंड्री लाईन पार, चौकार. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. अपिश ड्राईव्ह केला होता, पण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मधला जो अंतर होतं ना, गॅप होता ना, तो गॅप शोधलाय. प्लेसमेंट परफेक्ट होती, परफेक्ट प्लेसमेंट पहिल्या चेंडूवरती. आता उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. तुम्ही चपल, कारण रीच वाईट आहे. नेहमी नारंगी ग्रामस्थांच्या मैदानावरती ज्यावेळेला पहिली स्पर्धा होते ना, त्यावेळेला ती एक वाईट लाईन नसते, पण यावेळेला रीच वाईट आहे. शफल केलं तर कदाचित ती लाईन थोडीशी पुढे जाते. पहिला चौकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल. आतिश भोईर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल समोर. ऑस्डन शॉर्ट बॉल आहे. यावेळेस चुकचा फटका. यावेळेस देखील चेंडू गॅप मध्ये आहे. आणखीन एक देखणा फटका ऑस्डनच्या बॅट मधून. हा देखील चेंडू फरा. टप्प्यात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. हुकचा फटका बॅटच्या मधोमधनं आला, पण इतका लागला की तो स्क्वेलेकच्या जो क्षेत्ररक्षक होता ना, स्क्वेलेकच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गेलाय बरोबर सीमारेषा पार, चौकार. बघा, हा क्षेत्ररक्षक होता. मध्ये फायलेक आणि स्क्वेलेक, शॉर्ट फायलेक आणि स्क्वेलेकचं अंतर. आता लवकर फिरले, जास्त फिरले भाई, थोडासा ज्यादा प्रयास किया गया. आणि हे सगळं होणार आहे, कारण पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट बॉल. मग येणारा का चौकार असणार का? 4 डॉट. क्या कहाणी होगी. कारण एक चौकार एक डॉट, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला. आतिश भोईर याच्याकडे नक्कीच अनुभव आहे. भरपूर उन्हाळ्या पावसाला या क्रिकेटपटून देखील पाहिले. आता नक्कीच 40+ क्रिकेट त्यांनी जॉईन केलंय. ऑफ साईडला यावेळेस संधी नक्कीच होती त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच काहीसा निर्णय त्या ठिकाणी पेंडिंग राहू शकला असता. मात्र प्रयत्न चांगला. यावेळेस सिंगल कंप्लीट केला गेला. स्ट्राईक रोटेट केली गेली. सिंगलला धावा संख्या झाली ती तब्बल 9 धावा. पण तुम्ही जसं उल्लेख केला डायरेक्ट हिट, त्याच्यापेक्षा मी तर सांगतो की बाबा 1 हँड पिकअप 1 हँड थ्रो होता. कारण चेंडू वर होता ना, तुम्हाला एका हाताने पकडून कदाचित तो अगदी क्लोज होता. तुम्ही 2 हाताने पकडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ती जसे धनुष्याची आपण प्रत्यक्ष खेचतो ना, तसं खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये वेळ गेला, टाईम गेला. कारण ज्यावेळेला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तो असा क्लोज तुम्हाला रनआउट करायचा, तर 1 हँड पिकअप आणि 1 हँड थ्रो आवश्यक असतो. 9 धावा धापलकावरती क्रिसिल
मधून एक असा फलंदाज नेहमीच ॲज अ पॉवर प्लेमध्ये विस्फोटक फलंदाजी नेहमीच क्रिसिलनं केलेली आहे. आत येणारा चेंडू होता हलक्या हातानं खेळला, त्याला माहिती आहे काम आपलं केलंय, त्याच्यामुळे थोडंसं हलक्या हातानं खेळूया, पुश करूया, खुश होऊ द्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती 10 आपण पाहतात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2026. कंपॅरिझन बघूया. पांजू स्पोर्ट पहिल्या षटकामध्ये 11 फॉर नो लॉस आणि I1 आहे 10 फॉर नो लॉस. टीट पोर्ट आहे, अगदी पातळी बरोबर समान आहे, बरोबर समोर आहे पहिलं षटक. आता हे लाईन्स आहे ना, 2 लाईन, एक ग्रे लाईन आहे आणि थोडीशी पिंक कलरची लाईन आहे, ते होम्स दाखवले जातात. या दोन्ही लाईन अगदी एकामेकावरती आहे. आता कोण एकामेकच्या वरचढ आहे का? एक लाईन दुसऱ्या वरती चढले काय दिसतंय का? एक लाईन दुसऱ्या वरती आहे की एक लाईन त्याच्या पाठीमागे लपले? ते चित्र नक्कीच स्पष्ट होईल. खरोखर सुमांस खूप चांगला दाखवला गेला DBN लाईव्हच्या माध्यमातून. अगदी मी म्हणेन जी ट्रॅकवर जी गाडी आहे ना ती अगदी योग्य आहे, योग्य ट्रॅकवर गाडी आहे इतकंच म्हणणार आहे. सिंगल शेवटच्या चेंडूवर का काढला गेला? कारण क्रिसिल विषयी म्हणायचं गेलं एक स्फोटक खेळाडू आहे आणि आपण आधी तुकाराम सर उल्लेख केला होता की कुठल्या एंडनं तुम्हाला मोठे फटके खेळायचे आणि कुठल्या एंडनं तुम्हाला सावध पवित्रा घ्यायचं आहे. या दोन्ही गोष्टी या नारंगीच्या मैदानावर खूप महत्त्वपूर्ण असतील. कारण सध्याच्या घडीला हवेची साथ जर तुकाराम सर पाहिला आपण ना तर जवळपास नारंगी खाडी एंडच्या दिशेने आहे. चला बघूया कोणाला साथ कोणाची आहे. बिलकुल मिलेगा साथ तो बनेगी बात. तसा आहे, साथ मिळे तर बात देखील बनणार आहेत. फुलरलँड डिलिव्हरी ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू चालला आहे आणि DBNचं खास कौतुक का माहिती का? कारण आताही स्कोरबोर्ड बघितला DBN ना स्वतः बनवलेला आहे आणि जसे संघ खेळतात ना त्यांचा जसा टी शर्ट आहे ना तसा तो स्कोरबोर्ड आहे. पिंक कलर आहे जो पांजू स्पोर्ट्स आहे, व्हाईट कलर आहे तो सध्या आपण बघितला तर I1 वसई कोलेवाडचा. याचा अर्थ त्यांनी जे स्कोरबोर्ड जो बनवलाय ना, जी ग्राफिक बनवली आहे त्या ग्राफिकमध्ये तसा आहे, जसा संघ त्याचा टी शर्ट येणार तसा तो कलर त्या बरोबर ऑन स्क्रीन पाहायला मिळणार आहे. त्यासाठीच DBN लाईव्ह हे यूट्यूब जी वाहिनी आहे जवळपास तुकाराम सर ही नेहमीच बिझी असते. त्यांना जर तुम्हाला जर DBN लाईव्ह यूट्यूब चॅनल तुम्हाला हवा असेल जवळपास 2 ते 3 महिने अगोदर तुम्हाला ती बुकिंग करावी लागते. ओ चांगला चेंडू होता, खोलवा टप्प्याचा चेंडू, प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार, मात्र सिंगल नक्कीच मिळणार. कारण क्वालिटी आहे, दर्जा आहे आणि या कारणास्तव त्या चॅनलचं डिमांड आहे सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये. धावसंख्या झाली 12 आणि जसं तुम्ही उल्लेख केला डिमांड आहे तसं तुम्हाला सप्लाय करावा लागतो. जसं मागणी तसा पुरवठा आहे ना, मग आता मार्केटमध्ये काय पाहिजे किंवा या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे त्याच गोष्टी कदाचित DBNने केलेल्या आहे. स्वतःचा स्कोरबोर्ड आहे, ग्राफिक आहेत, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी इम्प्लिमेंट त्यांनी केलेल्या आहेत आणि ते करत असताना म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा समावेश देखील या स्कोरबोर्डमध्ये त्यांनी केला आहे. स्कोर 12-12. ऑफ स्टंपच्या बाहेर टाळ्यांचा गजर. आज पांजू संघ मैदानावरती 11 खेळते, बाहेर 20 आहे, सपोर्ट भरपूर आहे पांजू संघाला. टाळ्यांचा गजर डगआउटच्या दिशेने आलाय. याचं कारण तुकाराम सर की नारंगीच्या मैदानावर येण्याचा मोह हा जो आहे हा पाणजू ग्रामस्थांना, पाणजू क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना खास करून आवरत नाहीये. नारंगीला मॅच आहे, सर्वजण येतील, बघले ती कुणाची मॅच असू द्या. उलंदाज तयार. यावेळेस अगदी चेंडू बॅटच्या रडर मध्ये आला होता, चेंडूला सरळ फेकून दिलं वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तिथून मध्ये भाई हवेच्या विरुद्ध फटका खेळलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. क्रिसिलला माहिती आहे इथे थोडंसं मिस्टेक झाले. चूक झाले, मिस्टेक झाले. एकाच्या जागी 2 धावा चेंडूवरती पूर्ण. एकदा धावफलकावरती जाऊन नजर टाकूया. 1.5 षटकांचा खेळ झालाय. धावफलकावरती 20 अगेन्स्ट द विंड. ताकद आहे क्रिसिलकडे, ती ताकद आहे, क्षमता आहे, त्याच्यामुळे तो अगदी वाऱ्याच्या विरुद्ध त्याने किती लांब ओर मारला.
कदाचित हवेच्या साथीने असता तर अजून जास्त लांब जाऊ शकला असता. धावा झाल्या धापलकावरती 20. ऑस्ट्रेलियन खेळतात 10 वरती बॅटिंग करतात क्रिसिल. ज्याप्रमाणे आपण पांडू स्पोर्ट्सची जी खेळी पाहिली होती तशाच प्रकारे खेळ सुरू आहेत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील हा देखील फटका नक्कीच जाईल स्टँड अँड डिलिव्हर. अतिशय देखणा फटका बघा तो शेवटच्या चेंडूवर खास करून तुकाराम सर सिंगल का काढला गेला, क्रिसिलनं स्ट्राईक स्वतःजवळ का ठेवली गेली याचं कारण हे उत्तर चांगल्या प्रकारे षटकार जवळजवळ 2 षटकार पियुष भोईरच्या अगेन्स्ट. अनपाल प्रवीण पाटील दादाचा चॅनल टीव्हीएन. प्रवीण पाटील दादाचा चॅनल टीव्हीएन. आमच्या प्रवीण पाटील दादाचा चॅनल टीव्हीएन. हे पालघर जिल्ह्यात आमचे मनोहर पाड्याचे अल्केश पाटील त्यांच्या आवाजामध्ये गायलेलं हे गाणं होतं. आणि बघा नंबर 1 जाणं कधी कधी काय असतं माहिती का, नंबर 1 वरती पोहोचणं सोपं असतं पण नंबर 1 वरती टिकून राहणं सर्वात कठीण आहे. शिखरावरती पोहोचणं कधी कधी म्हणजे खरतर तर असतं शिखरावरती जाणं, पण शिखरावरती टिकून राहणं त्याच्यापेक्षा कठीण असतं. 2 षटकं संपल्यात. 26 धावा धापलगडी 24 बॉल 36. 2, 4, 3, 6. क्रिसिलने केलेलं आक्रमण मागच्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. षटकार जे ठोकले होते आता पुन्हा एकदा तेच मॅनहॅटन बघा चार्ट जे इमारत आहेत दोन्ही कलरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. कंपॅरिझन पाहिलं तर कंपॅरिझन देखील त्याच पद्धतीने दोन्ही टीमची जर परिस्थिती पाहिली तर जवळपास सारखीच आहे. 2 षटकामध्ये त्याने 21 केले होते बांधून आणि 2 षटकामध्ये 26 धावा आतापर्यंत केल्यात. 24-36 गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल आतिश भोईर. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू परत आलेत. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण 1 धावाने धापलकामध्ये होईल वाढ. 27 धावा धापलकावरती आहेत. पांजू टीमला आता आवश्यक आहेत विकेट पाहिजे. जर गडी बाद केले तर दबाव येईल, अन्यथा सध्या ऑस्टन क्रिसिल गाडी अगदी रम पम पम चालू आहे. खूप चांगली बॅटिंग दोघांकडून मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे आणि चांगला उल्लेख केला की खऱ्या अर्थानं नक्कीच इथे जर आयवन कोलीवाडा वसई या टीमच्या धावसंख्येला ब्रेक आणायचं असेल तर कुठेतरी विकेट शोधावी लागेल. आतिश भोईर सारख्या गोलंदाजाला. पांडू स्पोर्ट्स पांजू अगेन्स्ट आपण पाहतो त्या ठिकाणी आयवन कोलीवाडा वसई हा संघ तुम्ही पाहतात. आज वसई तालुक्यातील संघ आहेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील वसई तालुक्यातील संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आतिश भोईर. यावेळेस शॉर्ट बॉल होता आणि या चेंडूला जवळपास ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र खूप चांगला चेंडू टाकला गेलाय. चेंडू येतो डॉट. पहिला आपण बघितला थोडासा बॅक ऑफ द हँड हाताळला होता, थोडंसं उसळी होती बघा. चेंडू जसा उसळला ना राईस झाला ना कदाचित ऑन द टोस यावं लागलं, फलंदाजाला टाचेवरती यावं लागलं मागचा चेंडू खेळताना. आता समोर खेळलाय पण क्षेत्ररक्षक अगदी फाईन आहे आणि चेली टीमला अगदी फाईन. क्षेत्ररक्षक फाईन, फक्त क्षेत्ररक्षक पियुष पांजू खुश. विकेट बरी बात. धावसंख्येवर क्रिस्टल बाद झाला. यावेळेस देखील शॉर्ट बॉल रेंजपासून थोडंसं लांब होता, ऑन साईडला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पियुष भोईर जेलच्या खाली. खूप चांगला उल्लेख तुकाराम सर तुम्ही केला की पियुष टिपलाय जेल आणि पांजू खुश. कारण याच कारणास्तव तुकाराम सर तुम्हाला ऑलरेडी आम्ही आमच्या पांजू स्पोर्ट्स पांजू जे हनुमान जयंतीच्या निमित्तानं जी स्पर्धा असते, जी पांजू गावाची महत्त्वपूर्ण स्पर्धा, त्या स्पर्धेसाठी तुम्हाला आम्ही आत्ताच का बुक केलंय याचं कारण हे आहे कारण डीबीएन लाईव्ह प्रमाणे तुम्ही देखील भरपूर बिझी असतात. बघा ते प्रेम आहे कारण प्रत्येक ठिकाणी नाही मिळत. हा पण स्ट्रॅटेजीवरती जाऊया. ज्यावेळेला फ्लॅट बॅटर फटका खेळला ना हा समोरचा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी फाईन होता. याचा अर्थ स्ट्रॅटेजी होती की समोर खेळणार. आता पडला थोडासा हात आला, पुढे आले होते, जरूर आले होते. हे षटक महत्वाचं आहे, आतिशला माहिती आहे. आतिश भाई कोशिश भी कीजिए, कोशिश चालू आहे, आतिशची कोशिश सुरू आहे. पडला चेंडू थोडा बघितला, त्याची उसळी मिळाली, त्याच्यानं बीट झालाय आणि आतही आलाय निर्धाव चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केले आणि 1 विकेट प्राप्त केलाय. फील्ड पोझिशन आपण पाहू शकता. बरोबर 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला, लॉंग ऑफ आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे.
फुलटॉस बॉल होता, स्वीप केलाय चेंडूला, चेंडू चालला डिप्स केलं निधनमध्ये, क्षेत्ररक्षक खराब, क्षेत्ररक्षक थोडासा खराब झालाय, फंबल. आता तर चेंडू निसटला आणि ती संधी होती 2 धावा घेण्याची. मोमेंटम तुमच्या बाजूने होता, धावफलक सध्या थांबलेला होता, त्या मोमेंटमला तुम्ही चालवलाय. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 29-29 शेवटचा चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. मोमेंटम नक्कीच चालवला. 19 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 33 धावा करायच्या आहेत. कुठेतरी नक्कीच पांजू स्पोर्ट्स पांजू या टीमला वापसी करू दिली. आतिश भोईनं ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की एखादी विकेट देखील आतिश भोईनं शोधून दिलाय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं, आत्ताच्या घडीला ज्या 2 चुका घडल्या आहेत खास करून करण भोईरकडून, त्या पुन्हा घडू नये या कारणास्तव तो एक बदल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय. आतिश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीवर तयार. समोर यावेळेस डाऊन द लेग पंच वालतायत. खराब लाईन पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 1 संघ पुढे सरकेल. धावत संख्या झाली आहे फळकावरती 30 धावा या फळकावर लावल्या आहेत. 30 झाल्यात, 32 अजूनही करायचे आहेत. ते 19 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही जसं उल्लेख केला, एक झाली तर चूक आणि एक झाल्या तर चुका. म्हणजे चुकीला ठीक आहे, म्हणजे म्हणतात चुकीला माफी नाही, बऱ्याच वेळेला माफी द्यावी लागते काही वेळेला. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्न मिळाला, फिल्डिंग. जसा चेंडू पडला ना, अगदी काळजामध्ये धस झालं होतं. बाबा चेंडू आता वळून जातो का काय असं वाटलं होतं. अगदी काळजामध्ये धस झालं होतं. जसा चेंडू बॅटला लागला, पडला, पण शॉर्ट दरम्यान डिझरमध्ये चांगलं फिल्डिंग झाले. सुंदर क्षेत्ररक्षण जे होते तिथे त्यांनी चांगलं फील्ड केले. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे वरती गाड्या ऐकूया. 3 षटकं संपल्यात, अगदी अर्धा पल्ला गाठलाय. 31 झाल्यात, 31 करायचे आहेत अजून. 18 चेंडू 31 धावा. तीन षटकामध्ये जर पाहिलं तर कोलीवाडा संघ 1 गडी बाद 31 आणि पांजू संघ होता 25 वरती. अगदी बॅलन्सिंग आहे सध्याच्या घडीला. नक्कीच म्हणा, कारण 18 मध्ये 31 बनवले आणि 18 मध्ये 31 बनवायचे आहेत. बघा असं नाहीये की इथून जवळपास पांजूच्या बाजूने मॅच जिंकलाय किंवा वसई कोलीवाडा आयवन टीमच्या बाजूने मॅच जिंकलाय अशातला खेळ नाही. 18 मध्ये 31 बनवले, 18 मध्ये 31 तुम्हाला बनवायचे आहेत. मॅच रंगले या ठिकाणी. न्यू बॉलर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय या ठिकाणी मिस्टर रवींद्र भोईर. तुम्ही जसा उल्लेख केला रंगलाय, आणि त्याला कारण आहे कारण जॅक्सन आणि ऑस्टन अशी जोडी मैदानावरती आहेत. आणि जॅक्सन म्हणजे अजून आपण थोडंसं पाठीमागे जाऊया. या खेळाडूचा खेळ या मैदानावरचा थोडासा फ्लॅशबॅकमध्ये पुन्हा एकदा आपण नेऊया. आणि त्याने केलेला खेळ आपण पाहिलाय. म्हणजे वसई कोलेवाड्याच्या यशामध्ये काही खेळाडूंचा जो सहभाग आहे ना, त्याच्यामध्ये जसं ऑस्टन तिथे आहेत, मानकर आहेत, ऑस्टन पावकर आज नाही खेळत आहेत, त्याचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. टॉप द बॅट लागला समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फिल्डिंग झालंय, चांगलं फिल्डिंग झालंय. जसं आयवनचा क्लास आपण नेहमीच बघतो ना, तसं क्रिसिलची बॅटिंग असतील, ऑस्टनचा खेळ असेल, या सर्व खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून आपण या कोलीवाडा टीमला नेहमीच NCC चषक म्हटलं ना, कोलीवाडा एक तर क्वालिफाय करते, टॉप 4 मध्ये जाते, बरेच वेळा टॉप 2 मध्ये पण जाते, ते पाहिलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल. खूप चांगलं क्रिकेट. अनेक वर्षापासून तुकाराम सर आपण कोलीवाडा टीमचं क्रिकेट पाहिलंय. भरपूर व्यावसायिक स्पर्धा देखील ते नेहमीच खेळत असतात. आणि नक्कीच कौतुक करायचं गेलं तर मी आयवनचं कौतुक करेल, कारण भरपूर त्यांना नवीन चेहऱ्यांना प्रमोट केलंय या कोलीवाडा टीमच्या संघाच्या माध्यमातून खेळताना. त्यामुळे नक्कीच आयवनचं देखील विशेष कौतुक करणं गरजेचं आहे. धावा झाल्या त्या 32, अजूनही 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17. गोलंदाज तयार मिस्टर रवींद्र. यावेळेस डाऊन द लेग चेंडू टाकला होता. फुल टॉस चेंडू, स्वीपचा फटका हा मिळणार या ठिकाणी. चौकार 4. बघा फुलटॉस बॉल होता, फ्लिक करायचा होता चेंडूला, बॅटच्या तितका नाही लागला पण इतका लागलाय. त्यांना माहिती होतं बाबा गेंद वहा नहीं गई, ज्या बल्लेबाज खेलना चाहते थे, लेकिन गेंद वहा गई ना जिससे टीम खुश हुई है. याने चौकार आलाय ऑस्टन. आणि जसा फटका केला टीमने सांगितलं ऑस्टन बाबा वेल डन. चांगला फटका खेळला ऑस्टननं. 16 मध्ये 26.
बॅटला लागला, थोडं बॅटला लागला होता, आवाज जसा आला होता पायावरती लागला, बॅटला लागला पायावरती लागलाय. ही कहाणी चालू आहे. कधी कभी कभी इधर कभी उधरवाला मामला आहे. म्हणजे आमचे तुमचे पांजूचे जावई आणि आमचे गावराई पाड्याचे कैलास पाटील असते ना, त्यांनी सांगितलं कभी इधर कभी उधरवाला मामला आहे. इधर उधर मामला. चेंडू शिल्लक आहे ते 15 धावा करायचे त्या 26. ऑस्डन मानकर 9 चेंडू आणि 15 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय आणि चांगली साथ जॅक्सन देखील चांगली साथ त्यांना दिले. 4 धावा जॅक्सनच्या देखील खात्यावर आहेत. पहिली विकेट पडल्यानंतर बघा अगदी गुलदस्त्यात विकेट पडल्या नाही तर त्याने देखील एक बाजू सावरले तुकाराम सर जॅक्सननं. 36 धावा झाल्यात, एक गडी बाद फलकावर. गोलंदाज तयार. यावेळेस व्हेरिएशन केलं होतं, मात्र हे व्हेरिएशन मी तर म्हणा रवींद्र भोईर यांच्या अंगाशी आलंय. गती कमी केली होती मात्र फुल टॉस चेंडू अगदी बॅटवर दिला आणि या चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पेस तुम्ही गती कमी केली पण या फटक्यानं काय झालं माहिती का, धावसंख्येला जास्त गती मिळाली. फुलटॉस बॉल वरती मिड विकेट सीमारेषा पार पाठवलंय. षटकार. ऑस्डन काय बॅटिंग करतोय, 21 रनवरती बॅटिंग करतोय. आतापर्यंत 10 चेंडूचा त्यानं सामना केलाय. संघाची धावसंख्या झाली 42-42. 14 चेंडूचा खेळ आहे, 20 धावांची. हे षटक महत्वाचं आहे. हे षटक यासाठी महत्वाचं आहे, या साईडने धावा येतात, त्या साईडने धावा आल्या तर थोडंसं कठीण होऊन बसेल. त्या साईडने धावा येतात. रवींद्र पुन्हा एकदा स्ट्राईक केलेला. ऑस्डन 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 बाबा, वेल डन वेल डन वेल डन. पायावरचा चेंडू पेक प्लेक आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर सीमारेषा बार. षटकार. ज्याप्रमाणे उल्लेख केला तुकाराम सर, वेल डन, खरोखरच वेल डन. 11 चेंडू मध्ये 27 धावा ठोकल्यात. संकट मोचक ठरलाय. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 मध्ये बनवायचे 14 धावा. मात्र काय बॅटिंग केलंय, अगदी मी म्हणेल दिल खुश केलंय ऑस्डन मानकरनं. अफलातून बॅटिंग या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार रवींद्र भोईर. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. अलंकार भोईरनं टिपलाय झेल, संपलाय खेळ. मिस्टर ऑस्डन मानकर या ठिकाणी बाद, आउट. चांगली इनिंग खेळायचा होता तोच फटका टॉपेज लागला आणि अगदी बॅटच्या कडेला लागून उंच उडाला. एक चांगली इनिंग. ऑस्डन इझिली डन. टीम आता टाळ्यांच्या गजरामध्ये जगते. भावा वेल डन चांगली बॅटिंग. जसा डगआउटच्या दिशेनं ऑस्डन मानकर येतोय, टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये झालाय ऑस्डनसाठी. पण मॅच संपला नाही अजून. या मैदानाने भरपूर काय असे मॅचेस चेंजेस होताना पाहिलेत, बदलताना पाहिलेले आहेत. सोहेल गेल्या नवीन फलंदाज 12 मध्ये करायचे ते आता 14 धावा. 12 चेंडू 14 धावा. मागचं महागडं षटक जे षटकामध्ये आल्यात 17 धावा. खूप महागडे षटक, कारण सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी धीमी झाली होती. मात्र रवींद्र जो एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं पांजू स्पोर्ट्स पांजू या टीममध्ये. मात्र त्या गोलंदाजाला एक चांगलाच मार दिलाय या ठिकाणी. सर्वात महागडे षटक 17 धावा तब्बल रवींद्रने यांना खर्च केले आहेत. इथून वापसी करणं, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की क्रिकेटचा खेळ आहे म्हणताना क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलणार आहे कोणी सांगू शकणार नाही आहे. क्रिकेटचा खेळ देखील या ठिकाणी जर तुम्हाला बदलायचं असेल तर या ठिकाणी एक चांगलं षटक काही विकेट या ठिकाणी पियुष भोईरला घ्याव्या लागतील तर या मॅच मध्ये वापसी पांजू संघ करू शकेल. नक्कीच जसं तुम्ही चांगला उल्लेख केला की क्रिकेटचा खेळ माणसाची वेळ कधी बदलणार, क्रिकेट कधी बदलणार, त्यावेळेला तुमचा मेळ जमणार मेळ तर बदलणार खेळ. मेळ जर तुम्ही बदलला, जर बरोबर जमवला तर खेळ बदलू शकतो. 1-2 विकेट, चांगलं षटक, मॅच मध्ये कमबॅक करू शकाल. थोडंसं लांबून खेळलं होतं, शपक गेलं होतं या चेंडूला. तर दुसऱ्या बाजूला वसई वसई कोलीवाडा जॅक्सन 4 वरती बॅटिंग करतात. नुकतेच सोहेल बॅटिंग वरती गेल्यात. त्यांना जास्त काही करायचं नाहीये, अगदी बेसिकला फॉलो करायचं आहे. उजव्या एसटीच्या बाहेर थोडंसं शफल केलं होतं आणि तेच पंचाने पाहिलं होतं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बेसिकला फॉलो करूनच मात्र क्रिकेट खेळावं लागणार आहे. खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर
त्या बेसिकवर लक्ष खास करून पांजो टीमला देखील द्यावं लागेल. गोलंदाज तयार पियुष भोईर. यावेळेस फटका फसलाय आणि या ठिकाणी मात्र विकेट देखील पियुष भोईरना प्राप्त केले. जो उल्लेख केला होता तुकाराम सर, इथून नक्कीच काही चेंडू डॉट आणि काही विकेट जर आल्या तर पांडू संघ इथे वापसी करू शकेल का, इथून काय पांडू संघ वापसी करू शकेल का, या ऐकूया डीजेला. त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा क्रॉस बॅट फटका खेळला होता, टॉप एज लागला आणि बॅटच्या कडे लागून उंच उडाला. स्वतः गोलंदाज गेले पियुष आणि त्यांनी टिपलाय आझेल. विकेट मिळवले आतापर्यंत पियुषनं 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेत. एकही विकेट एकही धाव मात्र तुकाराम सर दिली नाहीये. हे षटक खूप निर्णायक असेल. या ओव्हरमध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर मॅच थोडीशी लांबेल, शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ शकेल. आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत न्यायची तर तुम्हाला विकेट घेण्याशिवाय गत्यंतर नाहीये, पर्याय नाहीये तुमच्याजवळ. नवीन फलंदाज अजय. आगोड टपा, आगोड शॉर्ट पिच, ऑफ ट्रॅकर, चेंडू हवाई सफर वरती पाठवलाय. षटकार. शॉर्ट बॉल होता आणि पुलचा फटका, सक्सेसफुल फटका. काय फटका खेळाय जवळपास अजयनं. अगदी या मॅचची हवा काढून टाकणारा फटका. संघ पोहोचला तब्बल 54 या धावसंख्येवर. एक तर आपण जर पाहिला तर लाईन टू लाईन ते गोलंदाजी म्हणजे विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा वारंवार प्रयत्न पियुष भोईर करतायत. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 54 धावा झाल्यात. मॅच अगदी मी म्हणेल क्लोज झाल्या इतकं म्हणू शकतो मी. गोलंदाज तयार. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा करायचे 8. स्ट्राईक एंडला आपण अजयला पाहतो ज्याने एक षटकार ठोकलाय पियुष भोईरच्या अगेन्स्ट. यावेळेस देखील बॅक टू बॅक दुसरा मारायचा होता. फटका फसलाय. चेंडू हवेत मागे आहेत दर्शन भोईर. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. अजय या ठिकाणी बाद. आउट. प्रयत्नामध्ये होते. पियुषचा चेंडू बघा ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता, भरपूर अगदी बाहेर ना वाईड लाईनच्या कडनं त्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते दर्शन आणि दर्शननं टिपलाय. आझेल 8 मध्ये करायचे आहेत. 8 कोणाची लागणार वाट आणि कोण शोधणार विजयाची वाट. विजयाची वाट कोण शोधणार. 8 वाला मॅच आहे. अजूनही मॅच जर पाहिला तर त्या बाजूला थोडंसं सरकलाय, पण कधीही या बाजूला येऊ शकतो. जसं आपण तुझं सुद्धा 4 जण बसतो ना कॉमेडी बॉक्समध्ये, कधी त्या बाजूला सरकतो कधी या बाजूला सरकतो. हा मॅच पण तसा कधी त्या बाजूला सरकतोय कधी या बाजूला सरकतोय. मॅच नक्कीच अगदी मी म्हणेल शिगेला पोचलाय असं नक्कीच म्हणू शकतोय. कारण खरं तर ट्विस्ट आहे या मॅचमध्ये. एखादा ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळू शकेल. कारण सहजासहजी देखील हा मॅच जिंकू देणार नाहीयेत. कारण तीच चिकाटी आणि तेच ध्येय NCC कप 2026 घ्यायचं आहे. हे ध्येय मात्र मणी आहे पांजो स्पोर्ट्स पांजो टीमच्या. ऑफसाईडला वेळेस सिंगल मिळणार. पॉइंट रिझनमध्ये फिल्डर आहे आणि याच खेळीची गरज आहे. याच खेळीची सध्याच्या घडीला ऐवन वसई या टीमला गरज आहे. 7 मध्ये बनवायचे आहेत 7 धावा. चला गरज आहे गरज आहे गरज आहे आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आहे. 7 वाला केलाय. 7 काय महत्वाचं माहिती आहे का, कारण नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची ही स्पर्धा दोन्ही एंडनं खेळवली जाते. त्याच्यामुळे आता पॅव्हिलियन एंडकडनं आपण बघतोय. कलसची नितीन गणपत पाटील पॅव्हिलियन, त्यानंतर नारंगी खाडी एंडकडनं शेवटचं षटक येणार आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. 7 मध्ये 7 करायचे. 7 वाला खेळ आहे. 7 पे 7 वाला खेळ आहे. हलक्या हातानं पिऊ. सोहेलनं पाहिलं स्ट्राईक रोटेट केला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण भरपूर त्याने देखील क्रिकेट खेळलं या मैदानावरती. खेळ आहे आता 56 धावा धापलकावरती आहेत. 6 मध्ये करायच्या. 6 मॅचचा थरार पहा, सस्पेन्स पहा आणि NCC चषक 2026 वर्ष 27 पहा.
बघा शेवटचं षटक आहे तुकाराम सर आणि जवळपास 6 मध्ये 6 बनवायचे पण चिंतेचा विषय आहे गोलंदाज कोण यूज करणार. अनेक ऑप्शन या टीम जवळ आहेत. एक प्रकारे अलंकार भोईर सारखा गोलंदाज या टीम मध्ये आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर जय पाटील हा एक गोलंदाज त्यांच्याकडे ऑप्शन आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक चांगला विचार त्या ठिकाणी केला गेला आणि नक्की एक विकल्प त्या ठिकाणी काढला गेला की अंतिम षटक जे आहे ते जवळपास जयकडे द्यायला हवं. बिल्कुल तो तुम्ही उल्लेख केला चिंता है बिल्कुल फिक्र है जैसे मतलब मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को दुए में उड़ाता चला गया त्याकरता फिक्र है चिंता आहे पण बघा चिंता आणि चिता म्हणजे चिता मेल्यानंतर चालते आणि चिंता जिवंतपणी चिंता नाही करा चिंताता चिताता तसा तो अक्षयवाला आहे ना अक्षयवाला चिंताता चिताता तसा खेळ आहे 6-6 चा खेळ आहे. गोलंदाज कोण येणार जय भोईरच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि देताना सांगितलं बाबा नाव तुझं जय आहे आपल्या टीमला विजय साकारायचा आहे. जय आहेत जय पाटील आहेत यंगस्टर है हीरो बनने का मौका उनके लिए भी है नायक बनण्याची संधी त्यांना देखील आहेत. दुसऱ्या बाजूला सोहेल आहेत ॲम्ब्रोज दुसऱ्या बाजूला एक वरती तो खेळतो एक वरती ॲम्ब्रोज खेळतायत आणि सोहेलची इनिंग कोण विसरणार अगदी अंडर फ्लडलाईट्स त्यांनी केलेली बॅटिंग याच मैदानाने पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे आता तो आहे लेफ्ट हँडर आहे पण जय आहे बाबा मौका तुलाही आहे संधी तुला बी आहे संधी दोघांनाही आहे हिरो बनण्याची संधी. ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडू तो कट केलाय जसा चेंडू जात होता तसा प्रत्येक जण असा जागेवरनं थोडासा उठला होता पुन्हा एकदा जागेवर बसलाय. जसा चेंडू जात होता जागेवरनं उठला होता पुन्हा एकदा खाली बसलाय. काय मॅच सुरू आहे काय मॅच सुरू आहे तुकाराम सर. अगदी उत्कंठा वाढवल्यात भरपूर प्रेक्षक राजा देखील नक्कीच डिव्हिजन सोबत जॉईन झाले असतील कारण या मॅचचा रिझल्ट बघायचा आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज पहिल्या चेंडूवर सिंगल आलाय मॅच संपली नाहीये वारंवार शतरक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न होतोय सिंगल थांबवायचा आहे जिंकायचा उद्दिष्ट आहे नक्कीच आणि त्या प्रयत्नात क्रिकेट सुरू आहे. एका साईडला आपण पाहतोय ऐवन कोलीवाडा संघ एका साईडला पांजू संघ गोलंदाज तयार. यावेळेस खूप चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. समीकरण बदललंय कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 4 चेंडू 5 धावा बनवायचे आहेत 4 मध्ये पास करायचे आहेत आणि या मैदानामध्ये 4 बॉल 3 पाहिल्यात 4 बॉल 1चा फायनल पाहिलाय या मैदानानं 4 बॉल 3 मध्ये देखील पाहिल्यात 6-6चा मॅच देखील पाहिलाय 6 मध्ये 2 होताना शेवटच्या बॉलवरती रन होताना या मैदानात पाहिला. इतिहास भरपूर आहेत हिस्ट्री होगी या हिस्ट्री रिपीट होगी जसं टॅगलाईन तर झाले ना तसं हिस्ट्री भरपूर आहे. 4 मध्ये पास करायचे आहेत 4 मध्ये पास आलाय विकेट आया पलटवार 3 मध्ये करायचे आहेत 5. मी म्हणेल दिशा बदलले खरोखर कोकणी वारा सुटला नव्हता कुठे धावसंख्येचा वारा सुटला होता मध्ये धावसंख्येचा वारा त्या ठिकाणी आता सध्याच्या घडीला विकेटच्या दिशेने फिरलाय सामना बदललाय या ठिकाणी पाहायचं गेलं तुकाराम सर. भरपूर काही बदललंय टेन्शन वाढलंय जो डगआउट थोडासा शांत होता तो डगआउट आता थोडासा टेन्शन मध्ये आलाय. तसं तुम्ही म्हटलं होतं ना फिक्र इसलिए मैंने कहा था ना मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुए में उड़ाता चला. फिक्र नाही करायची चिंता येण्याच्या अगोदर चिंता केली तर काय फरक. आता 5 मध्ये 3 मध्ये पास करायचे 3-2-5 वाला मॅच अजूनही आहे दोघांसाठी आहे हा तो 5 आहे 50-50 वाला आहे. वसईला तितकी संधी आहे जितकी पांजूला संधी आहे त्याच्यामुळे हा मॅच अजूनही आहे 50-50 वाला आहे. मॅक्सन आलाय स्ट्रायकरला दुसऱ्या बाजूला जय आहे म्हणून ही स्पर्धा अशी आहे ना दोन्ही एंडला खेळवला जातोय. एंड महत्वाचं आहे त्या दोन्ही एंडला चांगला खेळेल त्याचा एंड चांगला होईल. ऑफ स्टंपच्या सुंदर क्लास फटका खेळाय ड्राईव्ह केला ड्राईव्ह कव्हर दे दिशेनं सुंदर फटका केला अगदी फ्रंट फूट वरती आलं बॅटचा पूर्ण चेहरा दाखवला आणि फ्रंट फूट वरती येताना लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळला होता. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण धापलका एकदा टाकूया 59 झाल्यात 2 मध्ये करायच्या ते 3 2 मध्ये 3 2 चेंडू 3 धावा 2 चेंडू कोण जिंकणार कारण चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 2. एका साईडला पांजू संघ आहे तर एका साईडला आपण ऐवन वसई कोलीवाडा संघ पाहतोय. चर्चा सुरू आहे धगधग वाढले आहे डीजे देखील त्या अगदी हृदयाची धगधग खास करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. जबरदस्त मॅच 2 चेंडू 3 धावा 2 मध्ये 3 करायच्या दिल की धड़कन करे घड़ी घड़ी टिक टिक टिक. हमारे डीजे वाले भाई राज भाई भी बिल्कुल साथ निभा रहे हैं
7 निभार आहे पण मैदानावरती आहेत. अजूनही मॅच अजून एक सिच्युएशन आहे. 2 मध्ये 3 करायचे आहेत. वसईला संधी आहे, पांजूला संधी आहे, दोघांनाही संधी आहे. कोण या संधीला साधणार आणि कोणाची संधी हुकणार. बरोबर कव्हरच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक आलाय. हो फिल्डिंग झालंय, फिल्डिंग झालंय. वा वा वा, 1 से बढ़कर 1. काय मॅच चाललाय, काय मॅच चाललाय, काय फिल्डिंग केलंय. अफलातून फिल्डिंग झालंय. दर्शन भोईर अगदी दर्शनीय, ज्याप्रमाणे नाव आहे त्या फिल्डरचं दर्शन भोईर, त्याचप्रमाणे अगदी दर्शनीय फिल्डिंग केले ते दर्शन भोईरना मॅच मध्ये आणल्या पांजू टीमला. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. काय जो सेव्ह केलाय ना, या सेफनं आपल्या टीमला सेव्ह केलंय का. पण कौतुक फलंदाजचं मॅक्सनचं देखील आहेत. मागचे 2 चेंडू जसं खेळलेत ना, त्याने दाखवलंय की मलाही जिंकायचं आहे. कंपल्सरी चेस आहे, मॅन्डेटरी आहे बाई, जिंकायचं आहे. शेवटचा बॉल आहे. एकदा टाळ्यांचा गज दोन्ही टीमसाठी. पांजू स्पोर्ट्स पांजू आणि दुसऱ्या बाजूला I1 वसई कोलीवाडा. 1 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग, टेन्शन अगदी डगआउट, दोन्ही डगआउट तुम्ही पाहू शकाल. एका साईडला वसईचा डगआउट आहे, एका साईडला पांडूचा डगआउट आहे. अगदी खुर्च्या सोडलेत अक्षरशः. तर पाहिजे डगआउट तुम्ही तर जे त्याची पाठी राखे त्यांनी खुर्च्या सोडल्यात. उभे राहा, टोवर उभे राहायचं फक्त बाकी आहेत. नाही, त्यांनी सांगितलं इथून डगआउट मध्ये आवाज आला की शेवटचा चेंडू आहे तो सोडू नको. आणि पांजूने सांगितलेत कॅच आला तूही सोडू नको. दोघांनाही सांगितलेत आणि मॅचही सोडू नका. म्हणून क्रिकेटचा खेळच आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू दोघांना दाखवलं जात आहे. स्क्रीनवरती बघा, एका बाजूला बॅट्समन मॅक्सन, दुसऱ्या बाजूला जय आहे. एक हिरो बनणार. याच्यातला एक खेळाडू हिरो बनणार आहे. फक्त जास्त वेळ जाऊन देऊ नका. वेळ महत्वाचा आहे. भले ते टायमर 5 षटकानंतर बंद झाले पण टाइम महत्वाचा आहे. का माहिती का, कदाचित गेलेला वेळ तुमचा चांगला निघून चाललाय, टाइम निघून चाललाय. भराजी कोणाचा चांगला होता तो निघून गेलाय आणि कोणाचा वाईट येऊ लागलाय. खरी गोष्ट आहे. वेळ तर मात्र जास्त वाया गेले या ठिकाणी. मात्र खऱ्या अर्थाने जो तुम्ही उल्लेख केला तुकाराम सर, इथे नक्की वेळ कुणाची गेली, ही जी वेळ या ठिकाणी गेली आहे ती नक्की कुणाची वेळ गेली आहे. मॅच तर नक्कीच या ठिकाणी अगदी क्लोज आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. टेन्शन दडपण दोन्ही साईडला अगदी समसमान आहे. मात्र शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत अक्षरशः श्वास जो आहे हा गळ्यापर्यंत येऊन अडकलाय. कासावीस झाला, जीव कासावीस झाला. शेवटचा बॉल आहे. 1 मध्ये करायचे, 1 मध्ये 1 काम करना होगा नेक. इनाम आएंगे अनेक, येणार तुमच्याकडे इनाम. आता कोणी सांगितलं असा केळा, कोणी सांगितलं तसा केळा, इथे केळा तिथे केळा, 1 मध्ये 1. हो अगदी खुशियां आई थी दरवाजे तक आई थी, दरवाजा नहीं खुला, खुशियां बाहर गई आणि विजय झालाय I1 वसई कोलीवाडा. अभिनंदन. आडलक पांडू स्पोर्ट्स पांडू. हा चेंडू अडवण्यासाठी अटेम्प्ट झाला. ऍक्च्युली हा कॅच घेण्यासाठी अटेम्प्ट व्हायचा. इथे थोडीशी मिस्टेक झाली, अगदी थोडीशी. पुन्हा एकदा आपण बघूया. हा बघा, हा तुम्ही झेल टिपण्याचा प्रयत्न करायला होता, डावीच जगावा. कारण हे क्षण असं होतं, तुम्ही जरी चेंडू अडवला जरी असता ना तरी 1 रन होणार होती. इथे जर कॅच झाला असता तरच हा मॅच झाला असता. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं होतं. नक्कीच. आणि तो कॅच साठी अटेम्प्ट करणं गरजेचं होतं अक्षय भोईरना. मात्र चुका या नेहमीच अनेक टीमसाठी महागात पडल्यात. मात्र खूप चांगली गोलंदाजी जय पाटील बॅल्टन. जय जबरदस्त गोलंदाजी. टाळ्या व्हायला वेळ त्या मुलासाठी. प्रेशर अगदी दबावाखाली जयनं सुंदर गोलंदाजी हाताळली. कारण 6 मध्ये 6 करायच्या होत्या. अशा दबावाच्या क्षणी बरेच खेळाडू प्रेशर घेतात, दबावामध्ये येतात. पण त्यांना माहिती होता दबाव आपल्यावरती नाही घ्यायचा. जयनं अगदी छोट्या वयाचा खेळाडू आहे पण आज खेळ त्याने दाखवल्यात आणि त्याने दाखवून दिले की दबावाखाली देखील चांगला खेळ होऊ शकतो हे जयनं दाखवले. नक्कीच अभिनंदन I1 टीमचं या ठिकाणी. नक्कीच अभिनंदन करतोय I1 कोलीवाडा वसई या टीमचं अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असतील I1. आणि धन्यवाद. पांडू स्पोर्ट्स पांजू NCC कप 2026 मध्ये आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार. यावेळी आपण या पहिल्या फेरीच्या अंतिम मॅचच्या दिशेने एका साईडला आपण एकविरा स्पोर्ट्स नायगाव
या टीमला पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम 94 कामन.